नाशिकचे नांदगाव येथील धक्कादायक प्रकार. कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांचा ट्रक गौरक्षकांनी नांदगाव येथे पकडला. वाहनाचा पाठलाग करून नांदगाव येथील मनमाड मालेगाव चौफुलीवर गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने 24 जनावरांची सुटका केली. या कारवाईत 2.5 लाख रुपयांचा मुद्देमालसह ट्रक जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी दिनांक 29 जानेवारी गुरुवारी सकाळी 10:30 सुमारास करण्यात आली. नांदगाव येथील गोरक्षक स्वराज्य शर्मा यांच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती अशी की इगतपुरी घोटीवरून कोपरगाव मनमाड नांदगाव या राज्यमार्गावरील नांदगावकडून मालेगावच्या दिशेने ट्रक MH43EB 144 वाहनात गोवंश जनावरे निर्दयतेने कोंबून मालेगाव येथे कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती प्राणीन फाउंडेशनचे ज्ञानेश्वर महाजन यांनी नांदगाव येथील गोरक्षक स्वराज शर्मा मयूर कुलकर्णी यांना माहिती दिली. वाहनाची पाठलाग करून गुरुवारी सकाळी नांदगाव मनमाड चौफुलीवर त्या वाहनाला थांबवले. या घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गौरक्षक स्वराज शर्मा, मयूर कुलकर्णी आणि नांदगाव पोलीस हवालदार दिलीप निकम, दत्ता सोनवणे, M राठोड, R ठाकूर आदींनी सदर वाहनातून 10 गाई व 14 गोऱ्हे अशा एकूण 24 गोवंश जनावरांची सुटका केली. या प्रकरणी नांदगाव पोलिसांनी गोवंश जनावरांसह एकूण 2.5 लाखाचा मुद्देमाल ट्रक जप्त केले. FIR क्र. 0035 प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1969 आणि महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989च्या अंतर्गत चालकाविरुद्धात नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले. ही कारवाई प्राणीन फाउंडेशन संस्थापक नेहादीदी पटेल यांच्या माध्यमातून जयखेडा झाडी गौरक्षक, नाशिक विश्व हिंदू परिषद, बजरंग दलचे गौरक्षक स्वराज शर्मा मयूर कुलकर्णी गौरक्षक यांनी केली, अशी माहिती ज्ञानेश्वर महाजन यांनी दिली. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक दिंगबर भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.